Hello students, today's lecture we will discuss about chapter number 3 single cell protein. मग त्या चॅप्टरमध्ये नेक्स्ट पॉईंट आहे यीस्ट ॲज अ सोर्स ऑफ फूड. जसं स्पिरुलिना ॲज अ सोर्स ऑफ फूड किंवा सोर्स ऑफ प्रोटीन मटेरियल कसं यूज करता येतं त्याच टाईपमध्ये यीस्ट हा जो मटेरियल आहे किंवा यीस्ट हा जो फंगल बायोमास जो आहे त्यापासून आपण ॲज अ सोर्स ऑफ फूड म्हणून कसं यूज करू शकतो. ओके, देन मग त्यामध्ये असं म्हटलं ईस्ट कंटेन्स न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस अँड प्रोटीन्स इन सफिशियंट क्वांटिटीज. म्हणजे ईस्टमध्ये काय आहे, प्रोटीन मटेरियल्स आहे, त्यानंतर न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस आहेत इन सफिशियंट क्वांटिटी, म्हणून त्याचा सोर्स ॲज अ फूड म्हणून आपण यूज करू शकतो. देन ड्राईड ईस्ट सेल कंटेन 40 to 50% प्रोटीन. मग ड्राय केलेला जो ईस्ट मटेरियल असेल त्याच्यामध्ये 40 ते 50% आपल्याला प्रोटीन मटेरियल अवेलेबल होतं आहे. देन सम स्ट्रेन्स ऑफ ईस्ट हॅव कन्सिडरेबल अमाऊंट. मग त्यामध्ये सम कन्सिडरेबल अमाऊंट्स आपल्याला डेव्हलप झालेले किंवा प्रोव्हाइड झालेले दिसून येते. देन ॲज अ फूड सप्लिमेंट्स, मग ईस्ट सोर्स ॲज अ व्हिटॅमिन्स कसं असू शकतं, त्यामध्ये विथ अल्ट्राव्हायोलेट रेज दे प्रोड्यूस व्हिटॅमिन डी. ईस्ट इज अ यूज फॉर प्रिपरेशन ऑफ व्हिटॅमिन बी एक्स कॉम्प्लेक्स टॅबलेट व्हेन ईस्ट सेल आर इरॅडिएटेड. म्हणजे काय, त्याच्यामध्ये व्हिटॅमिनचा सोर्स पण असू शकतो आहे, म्हणून आपण ते ॲज अ सप्लिमेंट किंवा ॲज अ फूड म्हणून यूज करू शकतो. देन न्यूट्रिशन्स, ईस्ट इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन बी व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. म्हणजे तो सोर्स आहे प्रोटीनचा, त्यानंतर व्हिटॅमिनचा पण सोर्स आहे, त्यानंतर मिनरल्सचा पण सोर्स आहे. देन ईस्ट इंडेंटेड ॲज अ न्यूट्रिशनल सप्लिमेंट इज ऑफन सोल्ड ॲज न्यूट्रिशनल ईस्ट ऑर ईस्ट एक्स्ट्रॅक्ट. ओके, ईस्ट न्यूट्रिशनल ईस्ट आहे, त्यानंतर ईस्ट एक्स्ट्रॅक्टसुद्धा आपण काय करू शकतो, न्यूट्रिशनसाठी यूज करू शकतो. देन नेक्स्ट ईस्ट अँड फंजाय. मग त्यामध्ये असं म्हटलं आहे ईस्ट फिलामेंटस फंजाय यूज फॉर एस-सी-पी प्रोडक्शन. मग एस-सी-पी प्रोडक्शन करण्यासाठी किंवा सिंगल सेल प्रोटीन प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला ईस्ट सेल्स जे आहे त्यासुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. मग ते 30 to 55% प्रोटीन मटेरियल आपल्याला अवेलेबल झालेले दिसून येते. एस-सी-पी प्रोड्यूस फ्रॉम ईस्ट सेल्स. मग कोणत्या ईस्ट सेल्स जे आहे त्याच्यापासून आपण जनरली ईस्ट सिंगल सेल प्रोटीन सेल जे आहे ते काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. त्यामध्ये आहे सॅकरोमायसिस सर्व्हिसी ही मेन सेल आहे, त्याच्यापासून आपण काय करू शकतो, ईस्ट सेल फॉर्मेशन करू शकतो. ईस्ट सेल फॉर्मेशन केल्यानंतर त्याच्यातून एस-सी-पी प्रोडक्शन आपण करू शकतो. देन ईस्ट आर हायर इन लायसिन कंटेंट. मग त्याच्यामध्ये लायसिन कंटेंट आपल्याला जास्त अवेलेबल झालेले दिसून येते. स्ट्रिक्ट असेप्टिक कंडिशन्स आर रिक्वायर्ड वेन युझिंग ईस्ट आर एस-सी-पी प्रोडक्शन. म्हणजे एस-सी-पी प्रोडक्शन करण्यासाठी ईस्ट हा सुद्धा एक बेनिफिशियल आणि एक यूजफुल एक बेनिफिशियल प्रोडक्ट आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. मग डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, हाय न्यूक्लिक ॲसिड कंटेंट. मग त्यामध्ये न्यूक्लिक ॲसिडचं कंटेंट जे आहे ते काय हाय आहे. स्लो ग्रोथ ऑफ ऑब्झर्व फंजाय वर्सेस दॅन ईस्ट अँड बॅक्टेरिया. मग ईस्ट अँड बॅक्टेरिया या दोन्हीपैकी काय आहे, त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी किंवा डेव्हलपमेंट कॅपॅसिटी काय कमी आहे. देन कंटॅमिनेशन रिस्क ही त्याच्यामध्ये जास्त आहे, हा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. मायकोटॉक्झिन्स आर अल्सो प्रोड्यूस. मग त्याच्यामध्ये मायकोटॉक्झिन्स किंवा टॉक्सिक मटेरियल हे काय होते, ऑलरेडी डेव्हलप होते, म्हणून ते डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला होऊ शकतात. देन नेक्स्ट प्रोडक्शन ऑफ सीड कल्चर किंवा प्रोडक्शन ऑफ ईस्ट. मग त्यामध्ये फर्स्ट म्हटलं प्युअर कल्चर ऑफ सॅक्रोमायसिस सर्व्हिसी इज इनॉक्युलेटेड इन वेसियल कंटेनिंग मीडिया अँड इन्क्युबेटेड फॉर 2 to 4 days. म्हणजे 2 ते 4 दिवस ते करायचं आपल्याला कल्चर त्याचं डेव्हलप करून ठेवायचं आहे सॅक्रोमायसिस सर्व्हिसीचं. त्यानंतर आफ्टर इन्क्युबेशन पिरियड कंटेंट ए फ्लास्क आर इन ट्रान्सफर्ड टू ए लार्जर व्हेसल इन नेक्स्ट स्टेप अँड अलाउड ग्रो 16 to 24 hours. मग 2 ते 4 दिवस आपण ते सॅक्रोमायसिस सर्व्हिसी मटेरियल आपण स्टोअर करून ठेवलं आहे. त्यानंतर ते इन्क्युबेशन पिरियड कंटेंट फ्लास्कमध्ये काय करेल, ट्रान्सफर केले 16 to 24 hours. देन कंटेंट फ्रॉम दिस लार्ज वेसल्स आर ट्रान्सफर टू अन इंटरमिडिएट फर्मंटर. मग ते फर्मंटरसाठी आपण काय करणार, ते प्रोडक्शन नेक्स्ट स्टेजला प्रोव्हाइड करणार. देन फ्रॉम इंटरमिडिएट टू स्टॉक फर्मंटर ईस्ट सेपरेटेड थ्रू सेंट्रिफ्युगेशन. मग सेंट्रिफ्युगेशनच्या हेल्पमध्ये ईस्ट मटेरियल जे आहे ते काय केलं जाईल, सेपरेट आउट केलं जाईल. देन नेक्स्ट पीच फर्मेंटेशन टू प्रिपेअर पीच फेड बॅच इज फॉलोड. मग त्याच्या काही बॅच वाईज किंवा बॅच कल्चर ज्या मेथड्स असतील फर्मेंटेशनच्या त्या मेथड्सचा यूज करून
आपण काय करू शकतो, त्याचं ईस्ट प्रोडक्शन किंवा ईस्ट मटेरियल डेव्हलप करू शकतो. देन आफ्टर दिस ईस्ट सेपरेटेड अँड स्टोअर द सेव्हरल डेज बिफोर यूजिंग फायनल ट्रेड फर्मेंटेशन. मग फायनल फर्मेंटेशन करून त्याचा एक बेनिफिशियल प्रोडक्ट आपण ॲज अ प्रोटीन सोर्स किंवा प्रोटीन मटेरियल म्हणून आपण यूज करू शकतो त्याचं प्रोडक्शन झाल्यानंतर. ओके. देन टाईप्स ऑफ फर्मेंटर. मग टाईप्स ऑफ फर्मेंटर काय काय त्याच्यामध्ये? सिम्पल फर्मेंटर्स. मग त्यामध्ये फर्स्ट आहे बॅच अँड कंटिन्युअस फर्मेंटेशन. मग फेड बॅच फर्मेंटर, एअर लिफ्ट ऑर बबल फर्मेंटर, सायक्लोन कॉलम फर्मेंटर, टावर फर्मेंटर, अदर मोर ॲडव्हान्स सिस्टीम फर्मेंटरसुद्धा आपण यूज करू शकतो. द साईज इज फ्यू लिटर्स. लॅबोरेटरी यूज. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनसाठी आपण फ्यू लिटर्स लॅबोरेटरी फर्मेंटर्स जे आहेत ते सुद्धा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. देन कंटिन्युअस फर्मेंटेशन. मग कंटिन्युअस फर्मेंटेशन म्हणजे काय? त्यानंतर फेड बॅच फर्मेंटेशन. हे दोन कन्सेप्ट किंवा हे दोन प्रोसेस आहेत ह्या ईस्ट प्रोडक्शनसाठी आपण यूज करू शकतो. त्यामध्ये फर्स्ट कंटिन्युअस फर्मेंटेशनमध्ये सबस्ट्रेट इज ॲडेड कंटिन्युअसली टू द फर्मेंटर अँड बायोमास प्रोडक्ट्स आर कंटिन्युअसली रिमूव्ह ॲट द सेम रेट. म्हणजे काय करायचं, कंटिन्युअस फर्मेंटेशनमध्ये सबस्ट्रेट किंवा ईस्ट प्रोडक्शन जे असेल ते काय करायचं, आपण कंटिन्युअसली ॲड करत राहायचं आहे आणि त्याच्यापासून जे काही फर्मेंटेशन प्रोडक्शन बाहेर पडेल ते आपण काय करायचं आहे, टाईम टू टाईम कंटिन्युअस रिलीज करत राहायचं आहे. देन अंडर दिस कंडिशन सेल्स रिमेन लॉगॅरिथमिक फेज ऑफ ग्रोथ. मग जसं आपण त्यात ॲड करणार तेवढंच मटेरियल काय करणार, रिलीज आउट करणार. दॅट इज ए कंटिन्युअस फर्मेंटेशन. देन फेड बॅच फर्मेंटेशन. सबस्ट्रेट इन्क्रीमेंट ॲज द फर्मेंटेशन प्रोग्रेसेस. स्टार्टेड अ बॅच वाईज विथ स्मॉल सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे त्याच्या नावातच त्याचं काय मिनिंग आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, कंटिन्युअस चेंज करत राहणं. आणि बॅच म्हणजेच काय, बॅच कंप्लीट झाल्यानंतरच दुसरी बॅच किंवा दुसरं कल्चर आपण तिथं काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. ओके. देन सोर्स ऑफ फूड प्रोटीन्स. मग ते ॲज अ फूड प्रोटीन किंवा प्रोटीनचा सोर्स कसा आहे. ओके. द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ प्रोटीन आर ग्रेन, ऑइल सीड्स अँड लेग्युम्स फॉलोड बाय मीट अँड मिल्क. मीट अँड मिल्क, ग्रेन, ऑइल सीड, लेग्युम्स यापासून आपल्याला प्रोटीन मटेरियल अवेलेबल होतच आहे. पण ईस्ट अँड बॅक्टेरिया आणि अल्गी याच्यापासून सुद्धा काय होते, आपल्याला प्रोटीन मटेरियल अवेलेबल होते. देन सम प्रोडक्ट्स रिच प्रोटीन ऑल्सो रिझल्ट अदर प्रोसेसेस. एक्झाम्पल स्टार्च प्रोडक्शन, ऑइल प्रोडक्शन. देन प्रोटीन कॉन्सन्ट्रेट अँड ऑइल आयसोलेट्स. म्हणजे आपण याच्यापासून सुद्धा काय करू शकतो, स्पिरुलिना आणि अल्गीपासून किंवा ईस्टपासून सुद्धा काय करू शकतो, किंवा फंगल बायोमास किंवा अल्गल बायोमासपासून सुद्धा काय करू शकतो, प्रोटीन मटेरियल जे आहे ते डेव्हलप करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो. देन ॲडव्हान्टेजेस. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत. रॅपिड सक्सेशन ऑफ जनरेशन. म्हणजे काय करतं, रॅपिड त्याचं जनरेशन होतं म्हणून ते आपल्याला क्रिएट करणं किंवा कल्चर करणं सोपं जातं. देन इझिली मॉडिफाईल जेनेटिकली. मग ते जेनेटिकली इझिली आपण काय करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. हाय प्रोटीन कंटेंट 43 to 85% इन ड्राय मास. देन ब्रॉड स्पेक्ट्रम ओरिजिनल रॉ मटेरियल यूज फॉर प्रोडक्शन विच ऑल्सो इन्क्लूड्स वेस्ट प्रॉडक्ट. म्हणजे वेस्ट प्रॉडक्टसुद्धा आपण त्याचा यूज करू शकतो. देन युटिलायझेशन ऑफ सोलर एनर्जी. सोलर एनर्जीसाठी सुद्धा त्याचा यूज होऊ शकतो. देन सेल्युलर मॉलिक्युलर अँड जेनेटिक अल्टरेशन हे करण्यासाठी सुद्धा आपल्या काय त्याचा यूज होऊ शकतो. देन ॲप्लिकेशन्स. त्याच्या काही ॲप्लिकेशन्स जे आहेत, ॲप्लिकेशन्ससाठी त्यामध्ये ॲज अ प्रोटीन सप्लिमेंटेड फूड्स. म्हणजे प्रोटीन्सचे सप्लिमेंट जे आहेत किंवा सप्लिमेंटरी प्रोटीनचा सोर्स म्हणून त्याचा यूज केला जाऊ शकतो. ओके. ॲज अ हेल्थ फूड. मग तिथं अल्गी पण असू शकतात आणि फंजाय अल्गल मटेरियल जर असेल प्रोटीन सप्लिमेंटसाठी तर स्पिरुलिना हे आहे. त्यानंतर फंगल मटेरियल असेल तर ईस्ट आपण काय करू शकतो, जनरली यूज करू शकतो. देन ॲक्सेप्टेबिलिटी ऑफ SCP. ओके. मग त्यामध्ये फर्स्ट म्हटलं आहे न्यूक्लिक ॲसिड कंटेंट. मग न्यूक्लिक ॲसिड कंटेंट जे आहे ते काय काय आहे किंवा ते कसं आपण यूज करू शकतो किंवा कोणत्या प्रोडक्टमधून आपण ते घेऊ शकतो. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं इट इज अ व्हेरी हाय ऑन मायक्रोब्स. मायक्रोबमधून सुद्धा आपण ते घेऊ शकतो किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पनं आपण न्यूक्लिक ॲसिड कंटेंट घेऊ शकतो आहे, ह्युमन बॉडीला सपोर्ट करू शकतो आहे. त्यामध्ये 40 to 6% इन अल्गी. अल्गीमधून आपल्याला 4 ते 6% प्रोटीन मटेरियल किंवा न्यूक्लिक ॲसिड कंटेंट आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर 10 to 15% इन बॅक्टेरिया. 10 ते 15% आपल्याला बॅक्टेरियामधून अवेलेबल होतं आहे. 5
ते 10% इन ईस्ट. मग ईस्टमधून आत्ता आपण ईस्ट बघितलं, मग त्या ईस्टमध्ये आपल्याला 5 ते 10% न्यूक्लिक ॲसिड कंटेंट काय होते, प्रोव्हाइड होते. देन पॅथोजेनिसिटी, देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कंटॅमिनेशन ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम विथ SCP. मग ज्यावेळेस आपण SCP घेतो आहे त्यावेळेस काय होतं आहे, प्रोटीन मटेरियल किंवा जे ॲज अ सप्लिमेंटरी प्रोटीन्स आपण बॉडीला प्रोव्हाइड करतो त्याच्यामधून पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम हे काय होऊ शकतात, कंटॅमिनेट होण्याची रिस्पॉन्सिबिलिटी असू शकते. देन डायजेस्टिबिलिटी, द डायजेशन ऑफ मायक्रोबियल सेल्स रॅदर दॅन स्लो. मग ज्या मायक्रोबियल सेल्स असतील त्या काय करतात, डायजेशन करण्याचं काम करू शकतात. देन कोस्ट, मग त्याचं कोस्ट किती असू शकतात. फूड ग्रेड SCP प्रोडक्शन इज रॅदर एक्सपेन्सिव्ह दॅन प्लांट सोर्सेस प्रोटीन्स, एक्झाम्पल सोया मिल्स. मग जसं आपण सोया मिल्स किंवा जे ऑइल सीड्स असतील त्यापासून आपल्याला जे प्रोटीन मटेरियल काय होते, प्रोव्हाइड केले जाते, ते मटेरियल आपल्याला कॉस्टली किंवा कॉस्टली आपल्याला ते प्रोव्हाइड होतं. तसं हे आल्गी आणि फंजाय किंवा अल्गल किंवा फंगल बायोमास जे असेल त्यामध्ये आपण स्पिरुलिना आणि ईस्ट हे जे 2 प्रोडक्ट यूज केले किंवा ऑब्जेक्ट यूज केले त्यापासून आपल्याला हे काय होऊ शकतात, नॅचरली प्रोव्हाइड होऊ शकतात. ओके, दिस इज ए ॲसेप्टेबिलिटी ऑफ SCP. देन आत्तापर्यंत आपण बघितलं SCP म्हणजे काय, SCPचे टाईप्स, त्यानंतर SCPचं प्रोडक्शन कसं करायचं किंवा काय त्याला आपण ऑब्जेक्ट किंवा काय त्याचा सोर्स असू शकतो. जसं आपण अल्गल बायोमाससाठी स्पिरुलिना हे बघितलं, मग स्पिरुलिनाचा कल्टिवेशन प्रोसेस आपण बघितली. त्यानंतर फंगल बायोमाससाठी आपण ईस्ट हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा ऑर्गॅनिझम आहे किंवा ऑब्जेक्ट जो आपण यूज केला आहे किंवा बघितला आहे त्याचे कल्टिवेशन टेक्निक जे आहे किंवा त्याची फर्मेंटेशन टेक्निक काय आहे हे आपण बघितलं. त्यानंतर ॲसेप्टेबिलिटी ऑफ SCP म्हणजे कसं ते ॲक्सेप्ट होऊ शकतं ह्युमन बॉडीला. देन नंतर त्याचे आता एवढं सगळं बघितल्यानंतर त्याचे इम्पॉर्टन्स काय आहेत, त्याचा फर्स्टली इम्पॉर्टन्स आपल्याला सांगतो येतो ॲज अ सोर्स ऑफ प्रोटीन. ओके, सिंगल सेल प्रोटीन हा काय त्याचा प्रोटीनचा सोर्स आहे, हा त्याचा फर्स्टली काय आहे, बेनिफिट आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे. ओके, थर्ड चॅप्टर SCP सिंगल सेल प्रोटीन इज फिनिश. ओके, थँक्यू.